मोडायची. वा रे वा, जरा रंगीलच दिसते. लक्ष म्हणजे हो म्हणते दादा मालकी नाही इथंच असन ना. लक्षामध्ये मतलब आवडा एवढाच आहे की साध्या गल्लीतल्या बाईचा फोटो ठेवला तर संसार मोडायची पाळी येते. मग सगळ्याच गावातल्या बायाचा ठेवल्यावर तुम्हाला कोण किंमत देईन? तुमचं जीवन उद्ध्वस्त होणार. अपोजिट जेवढे चित्रपट निघालेले आहेत ह्या सगळ्या लोकांनी बायको बद्दल लय गाणे लिहिलेले आहेत आणि सगळे पोरं इडे केलेले आहेत, सगळ्या मुली वेडे केलेले आहेत. दिल दिया है, बोला बोला पुढचं बोला. जान भी देंगे, म्हणजे दिल तर दिलंच तुला, पण तुझ्यासाठी काय देऊ? जीव पण देऊ. तर चला आपण टेस्ट करू आता. जेवढे माणसं माझ्या कीर्तनात आता बसलेले, समजा आपल्यातली कोणाची समजा बायको जर मिली तर तिच्या बरोबर लगेच आत्ताच सरणावर जायला कुणाची तयारीवर हात करा. वापस घेतो वापस घेतो वापस घेतो, बोलणं वापस घेतो. आपला बायकोत लय जीव असतो ना, अर्धांगिनी म्हणतो ना आपण तिला, म्हणतो की नाही? मग समजा आपल्यातली कोणाची जर बायको मिली समजा आता, तर तिच्याच बरोबर आत्ता सरणावर जायची कुणाची तयारी आहे? खरा प्रेम करणारा कोण बहादर आहे? लैला मजनू हीर रांझा त्यांनी वर हात करावा, तिकडे सगळ्यावरती कॅमेरा फिरवावा. कदाचित चुकून कोणी हात वर केला तर कोणाचे घर दाखवू नका. देखिए संसार, एकाही माणसानी वर हात केला नाही. सकाळी सकाळी पोटात गरम चहा टाकल्यावर प्लेहा काय होईल? तुमची सुकून जाईल. म्हणून हे सगळे चेहरे सुकलेत आता, एकही गुटगुटीत दिसत नाही. तुम्ही यांच्याकडे पाहत आहे, यांचे आज काही एक एकच काड्या राहिल्यात मोबाईल वाणी यायच्या. असं काही काही असे बळत पाहतात माझ्याकडे असं. सुकली, त्याची बॅटरी डाऊन झालेली आहे, त्याला काय ताकदच राहिली नाही. काही काही माणसं पहा तुम्ही असे, त्यांच्या छात्या दंड बोक्याची बोक्या. आता तुमचं किती वय आहे? 75 वय. छाती डोकं तुमचं कसं काय? लय पद्धतशीर आहे. दोघ जण ताट भरून दूध, ज्वारीच्या भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि निर्मळ मनानं जेवलेले माणसं एवढ्या डोक्याचे असतात. दंड छाती अमुक तुम्ही स्ट्रॉंग असलं पाहिजे माणसं. कोणाच्या दुकानापुढे उभा राहिला तर त्याने उधारी मागू नये. काय काय गरज काय तुम्हाला? आता यांच्याकडे पहा तुम्ही. आता हे काय तुमचा काय वडापावचा कार्यक्रम आहे का मसाला डोसा आहे? तुम्हाला बहुतेक चहा जास्त आवडतो. राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे, आता तुम्ही पहा मुचे नवल, नका वेचू बोल वायावीन. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसी संग दुरी तुम्हा. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायाविन. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, सरी चरण संताची, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा,
मग केले मनी होते तैसे, आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वाया विन. जोरात टाळी वाजून सगळेजण भजन करा. विठ्ठल विठ्ठल. संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी, आईसाहेब रखुमाईच्या चरणी, भगवान श्री शंकर आणि माता पार्वतीच्या चरणी, गुरुनाम गुरु परमपूजनीय मोतीराम महाराज आणि ब्रह्मलीन कोणजी महाराज यांच्या चरणी जोरात टाळी वाजून सर्वप्रथम मनापासून संत श्री कोणजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव वर्ष 21. मागच्याही वर्षी आणि याही वर्षी आपण मला विसरला नाहीत. या वर्षी तर अतिशय आग्रहानं थोडं प्रेशर आणून कार्यक्रम घेतलाच. असो, आज श्रावण महिना आणि सोमवार आहे. आपल्या या पवित्र स्थानामध्ये भगवान श्री शंकराची अतिशय सुंदर अशी शिवलिंग प्रतिमा आणि समाधी महाराजांची. हा 21वा समाधी महोत्सव असल्यामुळे मागच्या वर्षी आपण चिंतन केलं होतं की जशी ज्याची अवस्था असते तशी माणसं, नियती, ईश्वर त्याची आपोआप व्यवस्था करत असतो. आपण मात्र विश्वास नसल्यामुळं आपापल्या पद्धतीनं आपली व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. आपण जातो पण आपली काही व्यवस्था होत नाही. त्यामुळे यावर्षी पुन्हा पूजनीय कोंडजी महाराज यांच्या समाधी अवस्थेचं चिंतन तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकोबराय महाराज यांच्या अभंगातून मला करायचं. हा अभंग बऱ्याच साधकांच्या, महाराजांच्या, तुमच्याही श्रवणामध्ये असेल किंवा नसेल. सामान्य माणसंही मरणाला लय भीत असतात. मरण म्हणलं की सगळे इंडिकेटर लागून जाते, त्याचे एका जागेवर येते, ते सुत्तासारखा सरळ होते. ज्ञानेश्वर महाराज तर असं सांगतात, जर मर म्हणलं तर हा बोल सुद्धा सहन होत नाही माणसाला. मरू हा न बोल साहती असं म्हटलेलं आहे.
आणि सत्य असं आहे, चुकणार नाही कोणालाच नाही, चुकलेलंच नाही कोणाला. त्यामुळे या अभंगाचं रहस्य आणि या अभंगाचं वर्म तुकोबरायांच्या दृष्टीतून किती उंचीचं आहे हे आपल्याला पूजनीय कुणजी महाराज यांच्या समाधीच्या निमित्तानं ऐकायचंय. आपण सगळेजण सुखाची सोय आपली सोय करत असतो रोज. गंमत अशी आहे, आपण मनात आणतो एक आणि सकाळी होतं एक. जन्मभर हाच खेळ चालू आहे आपला. आपण ठरवतो एक, होतं एक, ठरवतो एक, होतं एक. ही जी महात्म्य असतात ना, हे अगोदर याला जिंकलेलं असतं मरणालयाने. आणि वारकरी संप्रदायाची अशी उंची आहे महाराज की कीर्तन प्रवचन हे लोकाला संसार सागरातून भवसागरातून बाहेर काढण्यासाठी सांगितलेले आहे. गाथा ज्ञानेश्वरी दुर्दैवानं मागच्या 5-25 वर्षापासून 25 वर्षाच्या अलीकडच्या काळात या कीर्तनाने असा काही टर्न घेतलाय की विनोदाचार्य अशा अशा कितीतरी क्लृप्त्या घेऊन लोकांना हसवायचं, त्यांच्याकडनं पैसे मिळवायचे, प्रसिद्धी मिळवायची. तुमच्या काही डोक्यात नाही, संसारात ताणलेले माणसं महाराजांनी हसवलं की मग थोडंसं बरं वाटतं, मग ते महाराज चांगले. सध्या तर असं आहे, ज्याला काहीच येत नाही तो नंबर 1 वर आहे. ज्याला हरिपाठ येत नाही जे महाराज प्रसिद्ध आहे त्यांचं ज्ञानदेव म्हणलं की सगळं जातं. मुळात त्यांना हरिपाठच येत नाही, कधी काकडा येत नाही. तर आता एक वाक्य ध्यानात ठेवा अगोदर. वारकरी संप्रदाय हा अतिशुद्ध सात्विक आणि आध्यात्मिक लोकांचा विषय आहे. त्याच्यामुळं बालक बुद्धी आणि बालिश लोकांनी याला चेकअप करू नाही. विषय कट करत हवा कुठेतरी हे थांबन. हा विषय बालक बुद्धीचा नाही, म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्यानं पंढरपूर पाहिलं नाही, ज्याला काही येत नाही, तो माणूस कीर्तनाचं प्रयोजन घेऊन त्याच्या आवडीचा महाराज गावात बोलितो. काय चाललंय हे सगळं? का? आता त्याच्याकडे पैसे द्यायला त्याला. ही त्याची बालक बुद्धी आहे, कारण त्याला समजत नाही आपण कोणाला आणलो. आणि बालिश बुद्धी म्हणजे काय? याच्यातला कुठलाही माणूस उठतो आणि कोणालाही नाव ठेवतो. टाळकऱ्याला ठेवतो, कधी वाजवणाराला ठेवतो, कधी महाराजाला ठेवतो, पंतप्रधानाला बी नाव ठेवतो. याची खाण्याची सोय नाही, याची परिस्थिती बेकार आहे, बसण्याची कुठं सोय नाही. त्यामुळं आजपासून असं ठाम बोला सगळेजण माझ्या बरोबर, तेव्हा हे नाटकी सोंगी ढोंगी लोक बंद होती. कीर्तन प्रवचन भवसागरातून तरुण जाण्यासाठी असतात. कशासाठी असतात? हो, संसारातल्या गोष्टी महाराजांना सांगायच्या नाही आणि तुम्ही अजिबात ऐकायच्या नाही, कारण आमच्यापेक्षा तुम्हाला त्याचे रोज अनुभव आहेत. खाली वर करणे, लपडे, भानगडी, कुटाणे, कमवणे, मातीत घालणे, वर आणणे. त्याच्यामुळे हा विषय इथे प्रतिपादन करण्यात येऊ नये. राजकारणाचं नाव मंडपात कधी काढायचं नाही, कारण राजकारणाची पातळी इतकी खाली गेलेली आहे की तिकडे तत्व, निष्ठा, पक्ष ह्या गोष्टी काही राहिल्या नाहीत. त्यांचं नाव गेलं तर आपल्याला दोष लागन. ज्या ज्या महाराजांनी काही राजकारणाच्या बाजू उचलल्या त्यांची अशी कंदुरी झाली सध्या की त्यांची गच्छंती आहे, कुठं त्यांना उभं राहता येत नाही, नीट बोलता येत नाही. आज आपल्याला वेगळं ऐकायचंय. सावध बसा सगळे, डोक्यातले विचार पहिल्यांदा बंद करा, मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा. रेकॉर्डिंग चालू आहे, मी नाही म्हणलो नाही, कारण मला काही चुकीचं बोलायचं नाही. आपल्याला या मंडपात कशासाठी यायचं? आपल्याला या मंडपात जन्म मरणातून बाहेर पडायसाठी यायचं. का? मरण येणार आहे ना, 100% येणार आहे. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नाही. आणि त्याचा उपाय संसारात नाही. पाहुणे, राजकारणी, सत्ताधीश हे लोक त्याला बाजूला करणार नाही. मग कोणावर भरोसा ठेवू आपण? तर पहिल्यांदा आपण कुणजी बाबावरच विश्वास ठेवू. आपल्या तुमच्या गावात जन्मले, ते तुमच्या कुळात जन्मले, तुम्ही त्यांना पाहणारे लोक आहेत इथं. 21 वर्ष म्हणजे फार मोठा काळ नाही. तुम्ही त्यांचं जीवन अनुभवलं, पण भक्ती केल्यानंतर त्यांना कळालं आणि परमार्थ फक्त कळण्याचाच आहे. बुद्धीचा ठाम निश्चय झाला की संसार खोटा आहे, की परमार्थ सुरू होतो आणि मग मरण संपतं. आपल्याला मरेपर्यंत रोज काही मागावं लागतं, आपलं बरं होत नाही. ज्या लोकाला हे कळालं त्यांचे मरणानंतर सोहळे सुरू होतात आणि ते डोळ्यान पाहायचं असलं तर या मंडपाकडे न्याळून पाच जावं. एवढं घर कुणाचं आहे आपलं?
हे मरणानंतरचा सोहळा आहे. आता तुम्ही पहा आमूचे नवल, आता तुम्ही पहा आमूचे नवल. हे आमचं नवल आहे का? आम्ही त्या लेवलवर गेलेलो आहे. तुमचे नवल सांगायला मला वेळ नाही, तुम्ही ते ऐकूनही बसत जाऊ नका. मग यांनी टच केलं, त्याला काय केलं? टच केलं. जीवानी शिवाला टच केलं की त्याचा सोहळा होतो. जीवानी जीवाला टच केलं की अंगावर नसलेल्या भानगडी येतात. संगतेषु उपजायते संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते. जेवढा जेवढा संघ तुमचा झाला का, त्या संघानं तुमची बेजारीच केलेली. काय केलेली? ज्याच्या ज्याच्या संघ तुम्ही चिटकून घ्यायचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांनी तुमची वाट लावली. यांनी एकच इशे ठेवला, न करी रे संगा राहे रे निश्चळा, लागणे दिमळ ममतेचा. हो लागणे दिमळ ममतेचा. न करी रे संगा राहे रे निश्चळ, लागणे दिमळ ममतेचा. करी रे संग राही रे निश्चळ, राही रे करी रे संग राही रे निश्चळ, न करी रे संग राही रे निश्चळ, लागोने दिमळ ममतेचा. लागोने दिमळ ममतेचा. इंग्रजीमध्ये एक डिस्कनेक्ट नावाचा प्रोग्राम आहे. ज्या डीपीवर जास्त कनेक्शन त्याच्यावर लोड येतो का नाही, सतत फ्यूज उडत राहतात. सगळ्या मोटारी स्लो होतात. आता डीपीकडे नाही पाहायचं, आता मेंदूकडे पाहायचं. ज्या मेंदूला जास्त कनेक्शन त्याचं तोंड सुकत. हे जे कुबडं काढून बसलेत ना, हे दमलेले माणसं आहेत. मांडी घालून बसायला अवसान लागत. तर इतका लोड आहे त्याच्यावर, देणं घेणं, बायको पोरं मैत्रिणी लफडे कुटाने. त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूला इतका ताण आहे की ते असे दमवून जातात. त्याच्यामुळं तुम्ही आता नवीन शिका. आपल्याला कोणजी बाबा जर व्हायचा असेल तर इतकं अंतर ठेवावं पांडुरंगा इतकं. जवळ बस जाऊ नका एकमेकाच्या. न करी रे. कोरोनानं सांगितलं तुम्हाला, लई शेजारी बसत जाऊ नये. इतका परिघ असतो माणसाचा 2.5 फुटाचा. एक तर त्याच्या अंगाचा वास येईल तुम्हाला, नाहीतर मग त्याच्या अंगातून सायळासारखे गुण येतील तुम्हाला. त्याचे नखरे तुमच्या अंगावर येऊन पडत असते. बिडीवाला, तंबाखूवाला, चाबरा, चोट्टा, लफडेखोर. तुम्ही फक्त त्याच्या शेजारी बसा, तो बरोबर तुमच्या अंगावर टाकणार. मी तुम्हाला संग करू नका असं सांगितलं होतं आणि तुम्ही त्याला दणका देऊन सांगितलं. काय कला आहे तुमच्या दोघांची. माझं बारीक लक्ष असते, माझं नेमकं काय चाललंय तुमच्या. मी तुम्हाला काय त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. मी तुम्हाला सांगितलं की याला हात लावू नका, तुम्ही त्याला खुंबा देऊन जागेवर आणलं की बरं मजा आहे. काय माणसाला स्पर्श जास्त आवडतो आणि मरतीन माणसं कोरोनामध्ये. माणसाजवळ आले मेले हो, काय सांगावं तुम्ही. त्या कोरोनामध्ये नवऱ्याला बाहेरून भाकरी टाकल्या अशा लोकांना काढीन, पोराला टाकल्या, बापाला टाकल्या, मेला तरी त्याच्या जवळ गेले नाही. आज आपल्याला हे ऐकायचंय की तुम्ही जवळ बस जाऊ नका कोणाच्या, थोडं दूर राहा जा. हे झालं बसणे ऐकोचं पण दुखण्यात करतात. तिला कॅन्सर याला होईल का असं सांगता नाही येणार, पण नीट ऐका. त्यानं पाप केलं का हा 100% पाप करणार. ज्या मुलांनी शाळा सोडल्या आणि दुसऱ्याला सोडायला लावल्या ते मातीत गेले आणि हे पण मातीत गेले. ज्यांनी अभ्यास करायला लावले ते आज क्लास 1 अधिकारी आहेत, त्याचे मित्र बी क्लास 1 अधिकारी आहेत. नीट आहे का माझं बोलणं.
हे बाहेरचे रोग कदाचित होतील न होतील याची गॅरंटी नाही, पण अंतरंगातले रोग 100% होणार, 2 मिनिटातच होणार. एकदाच गांजा पाजला त्याची वाडा गेला, जमीन गेली, शेती गेली, शरीर गेलं, पण त्यानं गांजा सोडला. हे निवडणुकीमध्ये आमदार खासदार तुमच्या लेकराला फुकट दारू पाहिजे दे, त्याचे इतकं पाप कोणाला लागणार नाही. ते फुकटात पेलेल्या दारू त्याला बऱ्या वाटल्या, निवडणूक झाल्यावर ते उभं करत नाही दारामध्ये. यांनी जमिनीच्या जमिनी विकल्या, शरीर गेलं, इज्जत गेली, नाव गेलं, रोज त्रास आहे, तरी पण दारू सुटत. ह्याच्यापेक्षा पुढचं आहे का? ज्यानं एकदा पर स्त्रीकडे पाहिलं का, त्याला जेव्हा जेव्हा स्त्री दिसते का तेव्हा वासनात जागी होती. म्हणजे इतका खराब कार्यक्रम आहे हा की अंतरंगातले विकार हे माणसाला मुळापासून झोंबतात, त्याचा नाश करून टाकतात. त्यामुळे त्याच्यात आणि आपल्यात जमीन आसमानचा फरक आहे. आता हे समजलं की अभंग समजून तुम्हाला. इथे इथे काय आहे? महादेवाची पिंड. आणि आपल्या शरीराला काय म्हणतात? पिंडच म्हणतात. मी असे नाही मानलेत, मग पिंडदानाच्या दिवशी कळन तुम्हाला. ती काय आहे? पिंड. आणि हा काय आहे? पिंड. आता कुणी सांगत नाही लोकांच्या, थोडासा आवाज सेटअप होत नाही, मला विको असला पाहिजे. लोकांना का अंधश्रद्धेमध्ये टाकल्या जातं? कोणी कसं बोलत नाही यांना, लेकरावानी कसं बाहेर काढत नाही यांना, कसा बुद्धीचा खेळ करत राहतात लोक सारखा. ही दगडाची पिंड नाहीये, महादेवाची पिंड नाहीये, ती ही ब्रह्मांड आहे सगळं. ती खालची जी साळुंका आहे ना, ती पार्वती आहे. पार्वतीचा मतलब होतो प्रकृती, प्रकृतीचा दुसरा अर्थ होतो स्त्री, विश्व शक्ती. आणि ते जे वरचं जे लिंग दिसतंय ना, त्याचा अर्थ होतो केवळ ब्रह्म, परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. हा नीट आहे का? आता हे शिव नाव आहे. आता शिव म्हणजे लोकांच्या डोक्यात असं बसले की दगडाचीच पिंड आहे. हे असे बेलाचे पानं, पूजा पाती असं नाहीये. माऊली तुकोबारायांच्याकडे नाही का? ओम नमः शिवा आदी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्यांचे रजरेणू वंदिरे, असं कंटिन्यू राहतो. शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडिया रे, दड दड दुडदुड पळ सुटला कळी काळ बापुडिया रे. इथे शिवलिंग आहे आणि तिथे कोणजी महाराज आहे. आता ऐका माझ्याकडनं. शिव या शब्दाचा अर्थ दगडाची पिंड होत नाही रे बाबा हो, जरासं कधीतरी ऐकत जा. शिव या शब्दाचा अर्थ होतो लिमिटेशन, मर्यादा, कव्हरेज. चला, या गावाचं नाव डिग्रस आहे आणि याच्या शेजारी एक गाव आहे, त्या गावाचं नाव सांगा. काय लय अवघड सांगितलं, दुसरं सांगा सोपं. बरबडी. ठीक. सगळी जमीन एकच आहे ना, सगळी जमीन एकच आहे. पण डिग्रसच्या लोकांचे आणि बरबडीच्या लोकांचे वाद होऊ नये, खून होऊ नये, मारामाऱ्या होऊ नये म्हणून दोन्ही गावाच्या लोकाला घेऊन त्या काळात रजाकारांनी तहसीलदारासारखा अंमलदार आणून दोन्ही गावाच्या बरोबर मध्यभागी दोरी टाकली अगोदर बरबड्याच्या डिग्रसच्या मधात. आणि त्या काळात दोरी टाकून जिथं दोरीचा बॅलेन्स आला तिथं एक काडी रवली आणि त्या डिग्रसला चौकून अशी गोल याडा मारून सांगितलं की डिग्रसच्या लोकांनी बरबडीच्या गावात जायचं नाही आणि बरबडीच्या लोकांना यायच्या याच्यात यायचं नाही. त्या मधल्या पॉइंटचं नाव स्पष्ट सांगा. आणि मग हे तेच हे कोण आहे? तेच आहे जीव आणि शिव याचा संगम, प्रकृती आणि पुरुष, माया आणि ब्रह्म, देव आणि देवी. हे समजत नसन का तुम्हाला? मग ऐका, जी साळुंका आहे, जी खालची जी पिंड आहे ना, तिला नाव पार्वती दिलेलं आहे, पण ती सीता आहे, तीच रुक्मिणी आहे. तुमची आई पण तीच आहे. कारण या सृष्टीतून जसं हे सगळं जग तयार झालं तिच्यापासून, तसं हे तुमचं आहे ना, तुमचं जग हे तुमच्या आईपासून तयार झालं. म्हणजे जी पार्वती ती सीता, जी सीता ती रुक्मिणी, जी रुक्मिणी ती माझी माय, आणि जी माझी माय बी समजत नसन तर मग तुमची बायको पार्वती. बायको कोण आहे? तुमची बायको पार्वती आहे. इतकं जरी तुम्हाला कळालं तर सगळ्या बाया सुखानं नांदतील.
आपलीच बायको पार्वती असती आणि आपलं जे अंग आहे ते महादेव असतंय. म्हणजे उजवा हात महादेव आहे, नाकाच्या शेंड्यापासून इकडं पार्वती आहे. हे बाईचं अंग असल्यामुळे याच्यात ताकद कमी आहे, हे महादेवाचं असल्यामुळं माणसाचं असल्यामुळे याच्यात ताकद जास्त आहे. तुम्हाला अनुभव घ्यायचा असला तर यानं तोंडात मारून पहा, कमी लागत आहे. यानं मारून पहा, जास्त लागत आहे. साक्षात्कार करून घ्यायचा असला तर दुसऱ्याच्या तोंडात हाणून पहा, तुम्हाला लगेच समजन की कोणात किती ताकद आहे. आता आपल्याला काय कळालंय? आपल्याला हे माणसं दिसत आहेत, संताला माणसं दिसत जन नोहे हा अवघा जनार्दन. आपल्याला वाटत असतं हे पंखे आहेत, ह्या ट्यूबलाईट आहे, पण इंजिनियरला माहित असतं फक्त सप्लाय आहे. इंजिनियरला काय समजतो? फक्त हा त्याला माहिती आहे की यांचं कॅमेरा त्याच्यावरच चालू आहे, सिस्टीम त्याच्यावरच चालू आहे, माईक त्याच्यावरच चालू आहे, पंखे त्याच्यावरच चालू आहे, हे सगळं चालू आहे, पण व्होल्टेज आमचं फक्त सप्लायच आहे. बाकी या उपकरणाला काही अर्थ नाही. तसं या शरीराला काही किंमत नाही. याच्यात आतलं जे चैतन्य आहे ते परब्रह्म आहे, आणि ते आणि तुम्ही वेगळे नाही. हे ज्यांना कळालं त्यांचं नाव आहे कोणजी बाबा. ज्यांना नाही कळालं त्याचं नाव सकाराम, तुकाराम, अमुक तमुक, हे राहू द्या इथं. आता हे कोण झाले समाधीला, कोण गेले? तर ज्यांनी ती शिव टिपली, तिथं टच केलं, त्यांची झाली समाधी. चला, एवढ्यावर तुम्हाला नाही समजणार. खेळाचा डाव असतो पोरांचा, बक्षीस असतं त्याला, आणि शेवटच्या डावाला एक जण पुढे असतो आणि एक पाठीमाग राहतो. तो जो पाठीमाग पडलेला आहे त्याचे मित्र त्याला काय म्हणत असते? ऐ कसंही कर, पण त्याला जाऊन मोठ्यानं बोल जा, शिव. म्हणजे तुम्ही राहा संसारात, कुठं राहा, काही फरक पडणार नाही, मरणार आहे. काहीही करा, पण तुमच्या आत्म्याला टच करा. ओम नमः शिवाय, म्हणजे माझ्याशिवाय इथं दुसरं काहीही नाही. त्याचंच महावाक्य अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, ते तूच आहे, सत्यम शिवम सुंदरम. चला, तुम्हाला नाही कळालं अजून एकदा पुन्हा सांगतो. महिला मंडळी निसर्ग नियमाने 4 दिवस बाजूला बसत असतात. ते छोटे छोटे लेकरं त्यांच्या अंगावर गेले की त्या म्हणतात, हा मला बोला बोला शिवला. म्हणजे ती आहे अपवित्र आणि मुलगा आहे पवित्र. पवित्र आणि अपवित्र ज्याच्यातून बाहेर येतं त्याचं नाव आहे शिव. अजून समजत नसेल तर पुन्हा सांगतो. कावळा शिवला अशी भाषा आहे त्याची. काय शिवला? कावळा शिवला. ओके. एक 35 वर्षाच्या अगोदर काही लोकांना विहिरीमध्ये पाणी भरू देत नव्हतं. आता राहिलं नाही, ते जातीपाती नष्ट झाल्या. त्यांनी पोहरा टाकला की मारामाऱ्या व्हायच्या, अट्रॉसिटी गुन्हे दाखल व्हायचे. ते म्हणायचे हा आमच्या पाण्याला शिवला. कळलं तुमच्या लक्षामध्ये? तसं तुमचं हे आहे शरीर प्रकृती, आणि याला चालवणारा आहे आत्मा. आत्मा आणि प्रकृती याचा संयोग झाला की संजीवन समाधी होत असते, जी महाराजांची झालेली आहे. आणि ज्याला ही अवस्था प्राप्त झाली, लोक मग त्यांचे नंतर मंदिरं बांधतात, त्यांचे सोहळे करतात, त्यांच्या पालख्या काढतात, त्यांचे पाये चांदीचे करून रथात घेतात, त्यांच्या नावावर लाखो रुपयाचं अन्नदान होतं, त्यांचे सोहळे चालत राहतात. आता तुमचं काय काय होईल पहा. तुम्ही टच न केल्यामुळे तुमचा फोटो फुकटच तर मुळात कोणी काढणार नाही. तुमचे फुकट फोटो काढले तर फक्त आधार कार्डावरच सरकारना. डोळे एकीकड, नाक एकीकड, नवड्याला बायको ओळखू येत नाही, झूम करून पाहावं लागत ती आपलीच आहे की नाही. बरं, आता मोबाईल मध्ये फोटो काढणं सुरू आहे. हे सगळं आभासी जग आहे बरं का. हे फोटो काढणं रोज, आता मी कीर्तनाच्या निमित्तानं फिरत असतो, सारखे लोक असे जवळून फोटो काढतात. आता 45 वर्ष झाली मला, इतके फोटो काढतात लोक मागच्या 10 वर्षापासनं, पण अजून कोणीच फोटो तो मोठा केला आणि बैठकीत लावला असं काही दिसलं. त्याच्यामुळे आभासी आहे. हे असे फोटो काढतात, उद्या डिलीट करतात, पुन्हा काढतात, डिलीट करतात. त्याच्यामुळे आपले कोणी फोटो काढत नाही. बरं, समजा काढे आणि तुमच्या मोठ्या कॉफ्याला केल्या, समजा अशा लावा कुणाच्या घरात, तुमची कॉपी कुणाच्या घरात लावा. तुम्ही जिवंत चाला ना माणसायला, तर तुमचा फोटो कोण लावणार? अरे एवढा फोटो आहे, कोण काढणार आपल्यासारख्याचा एवढा फोटो? बरं, काढला तर लावा कुणाच्या घरात? एक सांगू का तुम्हाला, आलं चरणात म्हणून सांगतो.
तुमचे फोटो कोणाच्या खिशात सुद्धा सापडू नये. यांचे फोटो जर सापडे, कुठं पोलिसांनी अडवलं आणि तुम्ही जर डायरी काढीन जोग महाराज माऊली दिसली, तुम्हाला SP PSI सगळे RTO फिरटीओ सोडून द्या ना. तुमचा फोटो कोणाच्या खिशात सापडू द्या, मग पहा तुमचा कसा कार्यक्रम लागतो. तुम्ही काय करा, टेस्ट करा उद्या, म्हणजे जराशे निदान बाहेर तरी पडतात संसारात. तुमची जोडी जरा बरी दिसते, तुमचे आता वय बी भक्कम झाले. तुम्ही काय करा, गल्लीतल्या एखाद्या बाईचा मोबाईल मध्ये चोरून फोटो काढा. काही तुमची वय राहिले नाहीत आता, फक्त अनुभव घ्या आम्ही काय सांगतो त्याचा, आणि त्याच्या 2 कॉप्या करून आणा त्या बाईच्या, सुंदर दिसणाऱ्या बाईच्या. एक शर्टाच्या खिशात ठेवा, इकडच्या खिशात तुम्हाला काही पॅन्टी नाही, धोत्रचे दोघाला बी. एक इकडून ठेवा, एक इकडून ठेवा. आणि सकाळी कपडे धुवायच्या टायमाला बायकोला गोड गोड बोलत शर्ट तिच्या हातात द्या धुवायला. कोणाची बायको असली तर खिसे चापून पाहत असते, सुट्टी म्हणून नाही, त्याच्या रक्तातच येतो कार्यक्रम, त्याचा गुणच येतो. नवऱ्याचा शर्ट दिसला, आमचा सुद्धा कार्यक्रम होतो, तुम्हाला कुठं नाही बोलत. कीर्तनावून जावं, पाकिट असतं खिशामध्ये, आपलं दमलेलं असतो रात्रीच्या 2:30-3, ते शर्ट असा लावून टाकायचा. आता घरात काही चोर असतो का दोघं नवरा बायको म्हणल्यावर? ते सकाळी पाहिलं की त्याच्यात पैसे कमी निघते, कारण याच्यात इतके पैसे होते, इतके पैसे कमी आले. ती म्हणते तुम्ही मोजले होते का? म्हणलं नाही मोजले. मग गावकऱ्याला फोन लावा, काय तमाशा आहे आता, म्हणजे घ्या आमची पुन्हा चप्पी करून, म्हणजे आमचे सुद्धा पैसे जाते. तसं तुम्ही बायकोच्या हातात दोघं बी जण उद्या टेस्टच करा 2-3 दिवसांना, आणि त्याच्या हातात शर्ट द्या. त्या बायाने हात तुमच्या मालकिनीने खिशात घातला आणि नोटाच्या ऐवजी जेव्हा गल्लीतली बाई तुमच्या खिशात निघली ना, आई शपथ यायचा तमाशा पहा, मग पहा यायची नागिन कसा खेळ खेळत. इतकाले वय झाले, या वयात यायला ज्ञानेश्वरी हातात घ्यावा लागन, गाथा डोक्याला घ्यावा लागन, ज्वारी उचलावं लागन, अन्न उचलावं लागन, मायचान म्हणावं लागन, दिल्लगी केली म्हणावं लागन, नाटक केलं म्हणावं लागन. पण म्हातारी तुमच्यावर मरुस्तर विश्वास ठेवणार नाही. करून पहा, आलं लक्षात? हा हो म्हणते पुन्हा, काय कमाल आहे यायची, वा रे वा, जरा रंगीलच दिसते. आलं का लक्षात? म्हणजे हो म्हणते दादा, मालकी ना इथंच असन ना. आलं का लक्षामध्ये? मतलब आवडा एवढाच आहे की साध्या गल्लीतल्या बाईचा फोटो ठेवला तर संसार मोडायची पाळी येते. मग सगळ्याच गावातल्या बायाचा ठेवल्यावर तुम्हाला कोण किंमत देईन? तुमचं जीवन उद्ध्वस्त होणार. कोंडजी बाबाचा फोटो जर खिशात ठेवला आणि आयुष्यभर जपला, तुम्हाला यम सुद्धा हात लावणार नाही. स्थितीवरती अवलंबून असतं की तुमचा उद्देश काय आहे हात लावण्याचा, तुम्ही कुठल्या उद्देशाने तिथपर्यंत जाता. म्हणून कळलं आता? तर हा शिव आहे आणि तो जीव आहे. या जीव शिवाचं झालेलं ऐक्य, याचं नाव आहे संजीवन समाधी. त्यांच्यात भेद राहिला नाही. काय मावळला? भेद मावळला, निर्विकार झाले ते. आणि निर्विकार झाल्यानंतर जी अवस्था आली, ती अवस्था त्यांना मरणच येत नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, आत्मा निर्वाळला विश्वाकार, आत्मा निर्वाळला विश्वाकार. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, आत्मा निर्वाळला विश्वाकार, आत्मा निर्वाळला विश्वाकार. पूजनीय महाराजांनी प्रमाण देऊन पुन्हा मला 5-10 मिनिटं वेळ दिला. आता निर्वाळाला शब्द काय आहे? आत्मा तर आहे, आत्मा तर नित्य पवित्र आहे. निर्वाळला म्हणजे काय? आपण चेक करूयात पुन्हा यांच्यासारखंच. सगळ्या जणाला चेक करायचं सांगतो. थोडं चेकअप करत जा. पेशंट आला की डॉक्टर चेकअप करत असतात. तुम्ही कांदे वांगे घ्यायला लागले की निवडून पाहत असता. 20 रुपयाचेच बटाटे असते, तुम्ही पण वाकडे तिकडे काय इकडून तिकडून करून निवडून घेता. तसं अभंग चिंतन महाराज पण निवडून घ्यायचं असे. 20 रुपयाच्या भाज्या निवडून घेणारे माणसं, महाराजाला थोडं चेकअप करून घेतलं पाहिजे ना. नुसतं युट्यूबला पाहून आणायचं मग ती बोगस निघलं, उगाच आपलं याला त्याला नाव ठेवण्यापेक्षा आपलं पहिलंच चेकअप करून घ्यायचं. कारण मार्केटिंगचा जमाना असल्यामुळे चेकअप करणं गरजेचं आहे. चला एक तुम्हाला नवीन चेकअप सांगतो, जे कधीच आपल्या गावात आलं नाही. वारकरी संप्रदायात कोणी चेकअप केलं नाही. मी तुम्हाला चेकअप करून पाहतो कसं आहे. जेवढी माणसं आता माझ्या कक्षेत बसलेली आहे नजरेच्या,
ही सगळी माणसं माझ्यापेक्षा अतिशय बुद्धिमान महाराजांची कीर्तन ऐकलेली आहे. ऐकली की नाही? हुशार आहे, शिकलेली आहे, सगळं समजतं तुम्हाला. संसार खोटा आहे हेही पण तुम्हाला माहिती आहे, परमार्थ करावा लागतो हेही तुम्हाला माहिती आहे, कोणी कोणाचं नाही हेही तुम्हाला माहिती आहे. पण नक्की कोण कोणाचं असतं? नक्की कोण कोणाचं असतं? खरी टाइम आल्यावर आपल्या संग कोण येईल? तर आपलं कार्यक्रम असतो नवरा बायकोचा. माणसाला कोण आवडतं जास्त? नाही, खरं बोला, काही त्याच्यात लांडीला बाडीचा कार्यक्रम. आवडीचं कोण असतं? बायको असते, पत्नी असते. दक्ष असतो आपण. ती माहेरी गेलेली चालत नाही, कोणाला हसलेली चालत नाही, सगळं आपलंच असतं ते. ओके. मग आता बायको जर आपली असते, असं जर वेदांत सिद्धांत जर असं सांगतंय आपल्याला, अभेदाचं नातं असतं गुरुचं शिष्याचं, देवाचं भक्ताचं आणि नवरा बायकोचं. ज्या गुरु शिष्यामध्ये भेद असतो ते गुरु शिष्य नकली असते, ज्या देवभक्तात भेद असतो ते देवभक्त पण नकली असते, आणि ज्या नवरा बायकोत भेद असतो ते नवरा बायको सुद्धा नकली असते. म्हणजे नवरा बायकोचा काय असतो? अभेद असतो. मग इतकं नातं आपलं चांगलं आहे. आता नीट ऐका. आता आपले अपोजिट जेवढे चित्रपट निघालेले आहेत, ह्या सगळ्या लोकांनी बायकोबद्दल लय गाणे लिहिलेले आहेत आणि सगळे पोरं इडे केलेले आहेत, सगळ्या मुली वेडे केलेले आहेत. दिल दिया है, बोला बोला, पुढचं बोला. जान भी देंगे, म्हणजे दिल तर दिलंच तुला, पण तुझ्यासाठी काय देऊ? जीव पण देऊ. तर चला आपण टेस्ट करू. आता जेवढे माणसं माझ्या कीर्तनात आता बसलेले, समजा आपल्यातली कोणाची समजा बायको जर मिली, तर तिच्या बरोबर लगेच आत्ताच सरणावर जायला कोणाची तयारी वर हात करा. वापस घेतो, बोलणं वापस घेतो. आपला बायकोत लय जीव असतो ना, अर्धांगिनी म्हणतो ना आपण तिला, म्हणतो की नाही? मग समजा आपल्यातली कोणाची जर बायको मिली समजा आता, तर तिच्याच बरोबर आत्ता सरणावर जायची कुणाची तयारी आहे? खरा प्रेम करणारा कोण बहादर आहे? लैला मजनू हीर रांझा, त्यांनी वर हात करावा. तिकडे सगळ्यावरती कॅमेरा फिरवावा. कदाचित चुकून कोणी हात वर केला तर कोणाचे घर दाखवू नका. देखिए संसार, एकाही माणसानी वर हात केला नाही, एकाही माणसाने केला. जाऊ द्या, तुम्ही शेवटी माणसं संसारात. माझ्या दोन्ही हाताला जे टाळकरी आहेत त्यांनी माझ्यासारखे 2000 4000 महाराज उघडून पेलेले आतापर्यंत, आणि नेहमी प्रमाण म्हणलेले नाही कोणाचे कोणी. मग टाळकऱ्यातली कोणाची तयारी? बायको बरोबर आत्ताच मरायची, त्यांनी वर हात करावा. देखिए संसार है, पहा संसार. एकाही ऐकणारानं आणि एकाही गाणारानं वाजवणारानं वर हात केलेला नाही. हे माग बसलेल्या सगळ्या जणीनं नीट पाहिलं आहे काय? ज्यांच्यासाठी मायबाप सोडून इथं आल्या तुम्ही, रात दिवस मरमर राबता, भाकरी नीट खाईना, हे नवरे कोणी तुमच्यासाठी एकही मरायला तयार नाही. उघडा डोळे, बघा नीट, याच्यातलं तुमचं कुणीच नाही. आता आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्ही मला दिसत नाही सगळ्या जण, पण तुमचं जरा जास्त ऍक्टिंग ओव्हर असते, ओव्हर ऍक्टिंग असते. पती परमेश्वर, पती परमेश्वर, त्या वडाला बेजार केले तुम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी. दोरे बांधू 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 7 जन्म म्हणून, 7 जन्म. मग तुम्ही नवऱ्याला जर देव मानता, तुमचा जर देव आता गेला, तर तुमच्यातली कोण त्याच्या बरोबर जायला तयार आहे? 3 वरात त्या करणारच नाही. त्या म्हणतील सगळे लबाड इथं बसलेले, यांनी जर वर हात केला नाही, माझ्या बापाचं काय बंद पडलंय. एकाही माणसाने आणि एकाही बाईनं इथे कीर्तनात वर हात केलेला नाही. नीट ऐका. आता हे खरं होतं का खोटं होतं? हे खोटं होतं. कारण माणसाला जेव्हा वर हात करा म्हणलं होतं, तेव्हा काय कोणाची बायको लगेच मेली होती, सरण रचलं होतं आणि उचलून टाकणार होते, अशी परिस्थिती नव्हती. खोटच होतं. पण तुम्ही खोटा सुद्धा वर हात करायची हिम्मत केली,
किती खोट्यातले खोटे तुम्ही, नाटकी लबाड सोंगी डोंगी, की नाटका सुद्धा हात वर केला नाही. महिलाला सुद्धा माहित पाहिजे कोणत्याही नवऱ्याबरोबर आता सती जाता येत नाही. अहिल्याबाई होळकरनी तो कायदा पूर्णपणे बंद केलेला आहे. तुमच्यावर आणि माझ्यावर दोघांवरही उद्या गुन्हा दाखल होईल असं माहित असताना सुद्धा तुम्ही सुद्धा वर हात केला नाही. लगेच नवऱ्याबरोबर जा म्हणल्याबरोबर नवरा मेला होता का, सरण रचलं होतं का, असं काहीच नव्हतं. फक्त तुमची कॅपॅसिटी तपासायची होती की बा खरंच किती आहे. तर तुम्ही दोघांनाही वर हात न केल्यामुळं कोंडोजी बाबा सारख्या आणि माऊली सारख्या संतांच्या एकच लक्षात आलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झालं हरीण, वाया येर झालं हरीण, वाया येर झालं हरीण. लटिका व्यवहार सर्व संसार वाया येर झालं हरीण, वाया येर झालं हरीण, वाया येर झालं हरीण. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झालं हरीण, वाया येर झालं हरीण. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झालं हरीण, वाया येर झालं किती अतिशय महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगत आहे. जरा पुन्हा सर्वांगाचे कान करा. लटिका व्यवहार पाहिला ना तुम्ही डोळ्याना, किती लबाड कार्यक्रम आहे. कोणीच कोणासाठी वर हात केला. समस्त संसार खोटा आहे असा ज्यांच्या बुद्धीचा ठाम निश्चय होतो, हरी त्यांना भेटतो. त्यांचं नाव आहे संजीवन समाधी. मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो. मला मरण कळालं ना, मरण नसतंच. मरण नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. तुम्ही तर सगळे मरणाला घाबरायला लागले. तर नीट ऐका माझ्याकडनं, हे मिळालेलं जे शरीर आहे, या शरीराच्या माध्यमातून अमर होता येतं, चिरंजीव होता येतं, शाश्वत राहता येतं, अनंत काळ राहता येतं, कितीही दिवस जगता येतं. 7 लोक येणार ते चिरंजीव आहे. माईच्या पोटातून जसे आले त्यांना मृत्यूच येणार नाही कधी. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानस्य बिभीषणः कृपः परशुरामस्य सप्तैते चिरंजीविनः. आता याच्यातले ओळखीचे तुमचे हनुमान महाराज, बाकीचे राहू दे, आपल्याकडे वेळ नाही. हनुमान महाराज हे चिरंजीव आहेत, त्यांना मृत्यू नाही ना. त्यामुळे त्यांची मंदिरं का करतो आपण, मनातून आवाज दिला की हजर होतात, ते आपलं ऐकून घेतात. म्हणून हनुमान चालीसा वाचल्यानंतर अनेक संकट दूर होतात, असा लाखोंचा अनुभव आहे. आता तुम्ही ऐका, हे शरीर आहे ना, शरीर हे याला जर नीट वापरता आलं ना तुम्हाला, तर हे किती पण वर्ष राहता येतं. आपल्याच मराठवाड्यामध्ये 700 वर्षापूर्वी एक बाबा 1400 वर्ष जगले होते. सांगा नाव, सांगदेव महाराज. म्हणजे 1400 वर्ष सुद्धा शरीर ठेवता येतं. माऊली आता संजीवन समाधीत जशाच्या तशा बसलेले, जसं हे शरीर आहे असंच संजीवन समाधीत त्यांचं बसलेलं आहे. आणि ते अनंत काळासाठी त्यांनी तसं करून ठेवलेलं आहे. आता तुम्ही जराशे सावध व्हा. तुम्ही नका समाध्या घेऊ, चिरंजीव नका होऊ, पण निदान 100 इथं गाठा ना. किती हो, 27 100 वर्ष तर जगा, कमीत कमी चांगला आनंद घ्या. तुम्हाला 50ला अटॅक यायला लागले, 55ला झटके यायला लागले, ब्रेन स्ट्रोक व्हायला लागले, मरायला लागले. का? तुमचा चुकीचा रस्ता आहे. या शरीराचं नीट वापर करायचा, हे भोगण्यासाठी भेटलेलं नाहीये. या शेंडीच्या खाली एक संसार बसलेला आहे देवाना, आणि तो 14 भुवनासी, 7 पाताळासी आणि अख्ख्या विश्वाशी कनेक्ट केलेला आहे. म्हणजे शेंडीच्या खाली असं एक लूप यंत्र आहे की ते डोळे असं मनात नुसतं आणलं विष्णू की वैकुंठात नेतय, महादेव कैलासात नेतय, शेष नारायण पाताळात नेतय, सूर्य कोट्यवधीवर नेतय.
तुमच्या डोक्यात जे ठरवलं का ते तुम्हाला डॉक्टर करीन, इंजिनियर करीन, महाराज करीन, जज करीन, पंतप्रधान करीन, राष्ट्रपती करीन, महात्मा करीन, चोर करीन, पापी करीन, फालतू करीन, नालायक करीन, डुक्कर करीन. तुमचं कोणतं केंद्र लागत आहे सेटअप झालं पाहिजे. मग ते शेंडीच्या खाली असतं. म्हणून ब्राह्मण लोक इतक्या जाग्याला वस्तारा लावित नाहीत, चुकून क्रॅश होऊ नये म्हणून. म्हणून त्यांचे डोके लय चालतात. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रू बुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्नमोस्तुते. भारत सरकारच्या, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या दोघांच्याही सेवेमध्ये सगळे जोशी, कुलकर्णी, देशपांडेच बँकेचे मॅनेजर आहेत. वित्त विभागाला सगळे तेच लोक आहेत. सगळ्या मंत्र्याचे CAPA सुद्धा तेच आहे. का? त्यांच्यावरती केलेले संस्कार आणि त्यांनी बुद्धीची केलेली जपवणूक. मी 4 ऑगस्ट 2025 ला कॅमेऱ्याच्या समोर बोलतोय. तुमच्या सर्वांच्या बुद्धीत कणभर तरी प्रकाश पडेल का? जग तयार झाल्यापासून आज 4 ऑगस्ट 2025 या काळापर्यंत संपूर्ण देशात ब्राह्मणाची एकही बाई शेतात काम करत नाही. एकही देवबाप्पा नांगर हाणत नाही. इथं देवबाप्पा आहेत काय? बसलेत. मंत्र जपले, तंत्र जपले, वाणी जपली, विचार जपला, आहार जपला, भ्रष्ट झाले नाही. अख्खा गाव आपला एक आहे आणि ते एकटेच आहेत. वावरात जात नाही, तुपापोळीशिवाय खात शिकाना जरा. अलग लक्षात. कारण त्यांच्या बुद्धीमध्ये मळ नाही, काय नाही, हा बुद्धी चांगली आहे. त्याच्यामुळे तेच मंत्र म्हणू जाणे. पश्यन शृण्वन स्पर्शन जिग्रन नष्टन गच्छन स्वपय स्वसन. तुम्हाला म्हणा बरं असं ते अमायचं, ते अमायचं, ते अमायचं कसं. तुमच्यावर ते संस्कारच केलेले नाहीये. त्याच्यामुळं शेंडीला जपा, शेंडीला. आजचं कीर्तन इथूनच आहे की इथे आलं तर योगी होता येतं, इथं आलं तर भोगी होता येतंय, इथं आलं तर देव सुद्धा होता येत. देवाची होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देवाची होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. मंदिरात आलेल्या माणसावर हे लोक विंटाळ म्हणून पाणी टाकणारे माणसं होते. आज एका तुमच्यातल्या माणसाची चक्क समाधी आणि मंदिर झाले. कान चित्ती धरावे. या शरीराचं देव होता येतं, कान चित्ती धरावे. झाले का नाही ते देव? तुमचं होईल का मंदिर? अरे तुम्हाला ज्या मातीत घातलं का ती माती सुद्धा कामातून जाती. माणसं कोणती माती आणतात घराला, पण जिथं मडे जळीत ती माती आणत नाही. कशाला आणतील मारायला? तिथं पीक येत नाही, तिथं त्या मातीचा कोणी वापर करत नाही, दगड्या गोट्याचा कोणी वापर करत नाही. लोक आळंदीला गेले की 700 वर्षानंतर तिथली माती उचलून कपाळाला लावतात, माऊली 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 माऊली. आणि आपल्या मातीला जेवढे पाहुणे येते तेवढे आंघोळी केल्याशिवाय कशाला हात लावित नाही. तरी कान चित्ती धरावे. जाऊ द्या, जग जेव्हा सुधरण तेव्हा सुधरण. तुम्ही माझ्या जवळ बसले 2 जण, तरी का चित्ती न धरावे. जरा गाल घुसा द्यायचा का डोक्यात घेत नाही. हे ते एकटे झाले का तुम्हाला सुद्धा होता येणार आहे. तुम्हाला जर ते कळालं नाही तर तुमच्या पिढ्यानपिढ्या त्यांची पुण्यतिथी करावं लागणार, तुम्हाला अभिषेक करावा लागणार, त्यांचा सप्ताह करावा लागणार. कान चित्ती धरावे. तुम्ही का मनात घेत नाही? तुमचं सुद्धा होतं. त्याच्यामुळे आता जाऊ द्या बाकीचं. इथे इथे या जागेला जीव लावी जा. जीव कधी कधी बदामाचं तेल लावी जा आणि बर्फाचा खडा ठेवा जा. इथं शांत राहीन डोकं तुमचं. सध्या महाराष्ट्राची परिस्थिती इतकी भयान झालेली आहे, अहो भीती वाटायला लागली हो. ते पाणी आटल्यावर मासे कसे तरफडतात तसं जाती जातीचा माणसा माणसातला जिव्हाळाच आटलेला आहे. काय फेसबुकला बोलतेत, युट्यूबला बोलतेत, ह्यो त्या जातीला
का क्रोधात भवती समोह समोहा स्मृती ब्रह्मा स्मृती भंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. कोणताही समाज दुसऱ्या समाजाची कोणती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा जर द्वेष करत असेल तर त्याची बुद्धी संपते आणि ज्याची बुद्धी संपते विनाश अटळ आहे. नाश झाल्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही. त्यामुळे तरिकान चित्ते धरावे म्हणून चला इथे जीव लावत जा. म्हणून ऋषी मुनीनं ह्या पॉइंटला कधी हात लावला नाही, कैचीच लावली नाही. काही असे साधू आहेत तुम्ही हिमालयात पाहिले असतील कुंभमेळ्यामध्ये, त्यांच्या जटा घ्यायला दुसऱ्या गाड्या आणावं लागतात, ते उचलून टाकावं लागतात त्यांच्या जटा. त्यांनी कधी कैची लावली नाही त्याला. जितके केस लंबे असते ना तितकी बुद्धी जास्त तल्लक असते, त्याच्यात दुसरं घुसत नाही. तुमच्या समजण्यासाठी सांगतो, 20 वर्षापूर्वी असा अँटिना होता, एक सरळ काडी होती, तिला आडव्या आडव्या काड्या असायच्या, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचे, रामायण महाभारत सुरू असायचं, 1-2 घरी टीव्ही असायची, अख्खा गाव रामायण पाहायला येऊन बसायचा. रामायण असं रंगामध्ये याचं अँटिन्यावर वान्नीर जाऊन बसायचं. कच्चा अँटिना गरकन फिरायचा. अँटिना फिरला की टीव्हीतले राम गायब, रामाच्या जागी मुंग्या यायच्या. मग एक मेंबर म्हणायचा जाय वार, तो खालचा म्हणायचा अर्र कर इकडं, अर्र कर इकडं, अरे अरे. जाग्यावर अँटिना आला की राम दिसायचे आणि अँटिना हल्ला की काय यायच्या, बस आज इथेच विषय संपून टाका. तुमचा मेंदू जर स्थिर झाला तर जन नोहे अवघा जनार्दन. तुम्ही हल्लात तर तुमच्यासाठी सगळं विष आणि विषच आहे. त्याच्यामुळे अँटिना सांभाळून ठेवा. म्हणून ब्राह्मण लोक त्याला अशी लंबी शेंडी आणि पुन्हा गाठ मारून ठेवतात की लोकांचे व्हायरस याच्यात घुसू नये. त्याच्यामुळे तुम्ही असे किती कोंबडे खा ते कधीच त्याच्या मनात येणार नाही. तुम्ही किती कोटीन दारूच्या बाटल्या प्या ते कधी मनात येणार नाही. काय मारलेली आहे, गाठ मारली, ब्रह्मगाठ म्हणतात तिला. कोणती गाठ म्हणते, हो पक्की गाठ मारलेली. त्याच्यामुळं जीव लावा याला. आता याच्यात डॉक्टर बसलेला आहे साहेब, असं चापट हाणले. तर हे दोघं शाळेत जात होते, जर यानं अभ्यास केला असता तर हे SP राहिले असते, हे कलेक्टर राहिले असते. काहीच विषय नाही ना, अभ्यास केल्यावर कोणीच अडवू शकत नाही. आकाश मोकळे सध्या. काय मोकळे, हो कोणत्याही मुलाला कोणत्याही मुलीला कसलीही उडी घेता येते आणि कोणत्याही खुर्चीवर जाऊन बसता येतं, कोणी अडवू शकत नाही. फक्त काय लागती, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. एका चढी एक मला येऊन माझ्या बुद्धीला प्रकाश पाडायला लागली. आता अभ्यासाने आलं का आमचं पुन्हा 4-5 मिनिटं. आता अभ्यास कसा करायचा सांगतो मी तुम्हाला. तुम्ही माझ्या शेजारी बसली, तुमचं नाव काय, तानाजी आडनाव, आणि किती शिकले तुम्ही, काही नाही शिकले, काही हरकत नाही, पण वाटत नाही क्लास 1 वाटते, ठीक आहे हरकत नाही. तुमचं काय नाव आहे, सकाराम. कीर्तन समजत आहे तुमचं, माझ्यावर प्रेम आहे. हे गुळ मला पाहायला आणला का खायला, कधी खाऊ. कीर्तन संपत आलंय, मी गुळाकडे पाहतो, गुळ माझ्याकडे पाहतो. तुम्ही 2 जण पुढे बसलेले आहेत ना, तुमच्या मनात कुठं आलं की ह्याला गुळ द्यावा म्हणून. हा याला म्हणते अभ्यास. यांच्या जर मनात आला असतं, मला जर गुळ दिला असता तर हा गुळ मला नसता भेटला, माझ्या हातात तोंडात पडला की तो कोंडजी बाबाला गेला असता. कारण मी प्रतिनिधी आहे ना, ॲप आहे ना, मी ॲप आहे. पण यांच्याकडे तेवढा अभ्यास तेवढं पुण्य नाही. आता दोष कसे पहा तुम्ही, स्पीकर मध्ये सांगून सुद्धा तुम्हाला गुळ देऊ वाटत नाही. कारण अभ्यास तुका म्हणे, नाही ती देणारच नाही, देणारच नाही. आलं लक्षामध्ये, नाही तुमचा दोषच नाही, ते दोष देऊ.
हा अख्खा गाव पहा, एक तर बोंबलल्याच्या नंतर वरडल्याच्या नंतर गुळ दिला, पण माणूस इतका ड्राय आहे, त्यांनी लोखंडाला ठेवला पण मला नाही दिला. कारण अभ्यास तुका म्हणे. आलं की लक्षात? अरे माझ्या हातात गुळ दिला असता तर मी तुमच्या दोघाला कवाच पाहतोय. आमच्या नजरा लय तीक्ष्ण असत्यात. कुठं आळंदीत दिसले असते तुम्हाला बोलून घेतलं असतं, कॉफी दिली असती. कुठं पाठीवर दिसले असते तर गाडी उभी केली असती, गाडीत बसून नेलं असतं. पण आता त्या पुढच्या गोष्टी होणं शक्य नाही. आलं लक्षात? आता गुळ तर दिलाय, पण गंमत कशी, बुद्धिमान माणसं माहितीये का काय करते? आता ऐकून घ्या. गुळ तुमचा दोघाचा आहे का? तुम्ही घरून आणला का? नाही. पहा माणसं निर्मळ आहे. तुम्हाला खायचा का? नाही. उचलून न्यायचा का? माणसात काहीच फॉल्ट नाही. फक्त यांच्या हाताने मला गुळ द्यावा आणि आमचं नातं व्हावा असा अभ्यास यांच्याकडं नाही. आणि लोकांकडे तेवढंच आहे. ते पटकन ओळखी काढते, नातं जोडते, तिकून सांगते, फायलीवर सह्या घेते तर मोठाले होते. तुम्ही बसा गुळ लोखंडाला दे. गुळ हे उदाहरण आहे. आलं का लक्षामध्ये? तुमचा दोघाचाही दोष नाही. खरं तर गुळ गोडच आहे. गुळ कसा आहे? गोड आहे, पण कडू माणसामुळे लोक तोंडात जात नाही. म्हणजे मी तुम्हाला कडू म्हणतो. गुळ गोडच आहे, पण ज्याच्या हातात पडा तो दुसऱ्याला देत नाही, असा तो माणूस कडू आहे. आलं का लक्षामध्ये? हे दोघं सोडून मला राहायचं अजून तासभर. आलं का लक्षात? भाग विनोदाचा आहे. असा संसारही गोड आहे, आपलं जगणंही गोड आहे. फक्त तुम्हाला दुसऱ्याला वाटाव एवढा अभ्यास तुमचा राहिला नाही. आणि त्यांनी सगळ्या जगाला वाटलंय. कोणाला वाटले? रूप पाहता लोचनी लिहिलंय. तुम्ही 1 एकर शेती घेतली, पोराच्या नावावर केली. तुमच्या पोरानं त्याच्या पोराच्या नावावर केली, त्याच्या पोरानं त्याच्या नावावर केली. यानं रूप पाहता लोचनी लिहिलाय आणि लाखो लोकांच्या नावावर करून सेवितो हारस वाटितो अनेका, ध्यारे होऊन कारण ध्यारे होऊन कारण ध्यारे होऊन कारण आपल्या राज्यामध्ये सध्या मोठं वादंग आहे. आरक्षण राखीव केलेलं आहे. काही समाजाला 2%, 3%, 5%, काही आरक्षणासाठी झगडायला लागले. ब्राह्मण समाज कधी आरक्षणासाठी झगडलेला नाही. उच्च पदस्थ आहे. शिका. आरक्षण मागून घेण्यापेक्षा तुमच्याकडे अशी तयारी करा की सगळी पदं तुमच्या पायावर लोटांगण घेता आली पाहिजे. भांडल्यानं भेटत नसतं. भांडणं हा वाद चांगला नाहीच. राज्यासाठी नाही, देशासाठी नाही, समाजासाठी नाही. आरक्षण नावाची गोष्ट ठेवायची नाही, कारण आडवं येतंय फक्त आपलं डोकंच. काय आडवं येतंय? हो, त्याला जातीचा काय विषय आहे? तुमची बुद्धी प्रज्वलित करा आणि प्रकाशित करा. स्वयंप्रकाशित व्हा, ज्ञानी व्हा, बुद्धिमान व्हा आणि सगळ्या कुटुंबाला सुख देता येतं, परिवाराला सुख देता येतं. चला, आपला विषय आहे की 100 वर्ष तरी जगा कमीत कमी. आता ह्या शरीराचा जर चांगला उपयोग केला तर कुळाचं नाव, आडनाव, बापाकडचं सासरवाडीकडचं दोन्ही कुळाकडचं नाव अमर होतंय. काय देहूमध्ये याच्या अगोदर माणसं जन्माला आली नव्हती का? आता जन्माला येत नाहीत का? पण महाराजामुळं मोरे आडनाव अमर झालं. गुळवे पाटलाची पोरगी केली, त्यांचं बी आडनाव अमर झालं. सासऱ्याचं नाव अमर झालं, सासूचं नाव अमर झालं, बायकोचं नाव अमर झालं, बापाचं नाव अमर झालं, अरे ज्या गावाचंच नाव अमर झालं. धन्य देहू आळंदी हे पुण्यभूमी. हा, आणि मग आता हे काय झालं? डिग्रस काय झालं? डिग्रस गाव नाही राहिलं, डिग्रस क्षेत्र झालं. हे कधी होतं? ज्यांच्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे की मला मरण नाहीये, अहम ब्रह्मास्मी. हे अवस्थेला गेलेली जी महात्मे असतात ना, त्यांच्यामध्ये मृत्यू येत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा बदला बाबा. ते आता जाऊ द्या, महात्म्याचा विषय सोडा. तुम्ही सरळ बसा. पहिल्यांदा पाठीचा कणा कुबड काढून बसलं नाही पाहिजे. त्या मणक्यामध्ये एनर्जी असती, ती कुंडलिनी पर्यंत गेली पाहिजे. कुंडलिनी काय करायची? आपल्याला रूट चक्रापर्यंत गेली पाहिजे. श्वास मोकळा घेतला पाहिजे. स्ट्रॉंग असलं पाहिजे. सरळ बसलं पाहिजे. खूप खाल्लं पाहिजे. लवकर झोपलं पाहिजे. सकाळी लवकर उठलं पाहिजे. 3 वाजता ज्याला लघवी संडास येते का, 100-125 वर्ष त्याला धक्काच लागत नाही. कारण तुम्ही खाता काय त्याच्यावर अवलंबून नाही, तुम्ही मोकळे कधी होता.
सायलन्सर साप असलं की गाडी पिकअप घेत असते. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे काजू बदाम खाल्ल्यानं तुमचं अंग चांगलं राहणार नाही. खाल्ल्याला किती आउटलेट साफ होतंय. त्याच्यामुळे 5 वाजेच्या आत ज्यांची संडास होती का ते 100 वर्ष जगत येत. थोडे तारे नाही राहत, ते थोडे मीडियम राहते. दिवस उगवण्याच्या नंतर जे माणसं उठते का हे 55-60च्या कक्षेत जातील, आणि 8:30च्या नंतर जे संडासला जाते का हे 40-45 मध्येच जाते. हा, ते पुढचं काही पाहायला शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे हा कार्यक्रम करणे माणसाचा वगैरे नाही, हा तो वेळेचा कार्यक्रम आहे, तो आपण घेतला पाहिजे. चला, तुम्हाला जगायचंय का? चहा दूध कॉफी घेऊ नका. सुखाचा रस्ता बदलावा लागेल ना तुम्हाला. तुम्ही ज्या रस्त्यावर आहात तो मरणाचा रस्ता आहे. कॉफी पिल्याच्या नंतर, चहा पिल्याच्या नंतर रोज जर सुंदर फुलाच्या झाडावर जर तुम्ही गरम पाणी टाकलं, ते ताजं राहील का मरून जाईल? आणि मग सकाळी सकाळी पोटात गरम चहा टाकल्यावर प्लेहा काय होईल तुमची? सुकून जाईल. म्हणून हे सगळे चेहरे सुकलेत आता. एकही गुटगुटीत दिसत नाही. तुम्ही यांच्याकडे पाहत आहे, यांचे आज काही एकच काड्या राहिल्यात मोबाईल वाणी यायच्या. असं काही असे बळत पाहतात माझ्याकडे असं. सुकली, त्याची बॅटरी डाऊन झालेली आहे, त्याला काय ताकदच राहिली नाही. काही माणसं पहा तुम्ही असे, त्यांच्या छात्या, दंड, बोक्याची बोक्या. आता तुमचं किती वय आहे? 75 वय. छाती, डोकं तुमचं कसं काय? लय पद्धतशीर आहे. 2 जण ताक भरून दूध, ज्वारीच्या भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, आणि निर्मळ मनानं जेवलेले माणसं एवढ्या डोक्याचे असतात. दंड, छाती, अमुक तमुक स्ट्रॉंग असलं पाहिजे माणसानं. कोणाच्या दुकानापुढे उभा राहिला तर त्याने उधारी मागू नये. काय खरंच काय तुम्हाला? आता यांच्याकडे पहा तुम्ही. आता हे काय तुमचा काय वडापावचा कार्यक्रम आहे का मसाला डोसा आहे? तुम्हाला बहुतेक चहा जास्त आवडतो. हा, म्हणून माणसानं गुटगुटीत राहण्यासाठी आता जे जग चाललेलं आहे याच्यातून बाजूला पडा रे जरा. हॉटेलचं कधी खात जाऊ नका. ते काय पाहुणे आहेत का आपले चांगलं द्यायला? आपल्या सगळ्यात घाण तेल, सगळ्यात घाण गहू, त्याच्यामुळे ते चवदार असतं, मसाले टाकलेले असतात. नका खाऊ बाहेरचं. तुम्ही मागं या आता, आणि मागच यायला लागलेत तुम्ही. राहते घरात निंदा करते गुळाची, आणि रस्त्यावर जाते तर गुळाचा चहा मागते. काय हाणून ह्याची पाळी आहे? घरात नीट भाकरी खात नाही, धाब्यावर जाते आणि बाजरीच्या भाकरी मागते. आले मागच्या चौरती, फक्त आमचंच ऐकून घ्या तुम्ही. वाटून घोटून पद्धतशीर स्वयंपाक करून जेवा. चहा दूध कॉफी घेऊ नका, ताणतणाव ठेवू नका. तुमच्या मरण्यानं इथं काहीच फरक पडत नाही. हे जग असंच चालत राहत असतं. आपण येण्याच्या अगोदरही असंच होतं, आताही असंच आहे. एकाच मिनिटात गेलो इथलं काय बंद राहणार नाही. त्याच्यामुळे कशाला ताणतणाव घेतात? मस्त राहा आणि कमीत कमी थोडंसं गाठा. आता तुकाराम महाराजांचं काय, तर त्यांना मरणच नाही. मरण जिंकलं त्यांनी, आणि ज्यांनी मरण जिंकलं का ते विश्वाकार होत असतात. त्यांचं प्रमाण होतं आता. विश्वाकार म्हणजे अणु रेणुया थोकडा आणि तुका आकाशा एवढा. म्हणजे सगळे लोक मरणाला भीतात, पण तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं अहम ब्रह्मास्मी. आता ऐका, मरण कधी जातं त्याच्यासाठी पुढचं एक अभंग जरासा ध्यान देऊन ऐका. थोडासा ऐकू दे माया. विठ्ठल आमुचे जीवन, श्वास विठ्ठल, उश्वास विठ्ठल, डोळे दृष्टी विठ्ठल, ज्या जगात पाहतो ते जग विठ्ठल, आपलं जगणंच विठ्ठल. आता तुमचं तसं नाही. तुमचं जीवन काय आहे? पैसा, स्त्री, मान अपमान, विकार, राजकारण, सत्ता. नीट ऐका बरं का हे कीर्तन. काही लोकांकडे पत्ता आहे, काहीकडे सत्ता आहे, काहीकडे मालमत्ता आहे. साधू संताकडे फक्त बुद्धिमत्ता आहे, शुद्ध बुद्धीचं फळ आहे. आलं का लक्षात? हे सगळे लोक मग त्यांच्या पायावर येऊन पडत आहेत, त्याला चॅलेंज नसतो कुणाला. मग आता ऐका, तुमच्या जीवनाचे तुकडे 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 झालेत. महाराजांचं ऐका. विठ्ठल आमुचे जीवन, का आगम निगमाचे स्थान. जन्म आणि मृत्यू आमचा तिथूनच आहे, विठ्ठलातून. विठ्ठल सिद्धीचे साधन. थोडस मॉनिटर कमी करा. विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ज्ञान विसावा. विठ्ठल कुडीचे दैवत. आमचं ध्यान, आमचा विसावा, आमचं डोळे उघडणं, आमचं जगणं, आमचं हसणं, आमचं बोलणं, आमची जागृती, आमचं स्वप्न, आमची सुसुप्ती विठ्ठलाच्या व्यतिरिक्त काहीच नाही.
तुमचं कंडिशन पहा कसं आहे. तुम्ही बसलेत आमच्या कीर्तनामध्ये वारकरी संप्रदायाच्या. बायको आहे महादेवाची भक्त, पोरग जातो तिरुपती बालाजीला, सून करती स्वामी समर्थ, आणि दुसरी जाऊ जाती जय गजानन श्री गजानन. वा, मला त्या देवाबद्दल नाही बोलायचं, तुमच्या बुद्धीचे तुकडे झाले त्याच्याबद्दल बोलायचं. देवाची निंदा नाही करायची, कोण्या माणसाची निंदा नाही करायची, कोण्या जातीची निंदा नाही करायची. ज्याच्यात पाहाल त्याच्यात विठ्ठल दिसला पाहिजे, कारण चैतन्य सगळीकडे भरून उरलेला आहे. जे जे दृष्टी दिसे ते हारी रूप, जे जे दृष्टी दिसे ते हारी रूप, जे जे दृष्टी दिसे ते हारी रूप, सापडू नये तशी जन्म मरणाची चिंता यांची हारावी. आणि बायको पुढे बसलेली आहे, मुलं ऐकून येत, मुलं ऐकून येत. आणि महाराज काय म्हणतात ऐका. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठलेवीन साड नाही गोता. ऐका काय म्हणतात बायकोच्या समोर. तू का म्हणे आता मज नाही दुसरे, आता मज नाही दुसरे, विठ्ठल पुढीचे दैवत. तो माझ्याशिवाय आणि मी त्याच्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाही. त्याचं मरणच काय, हे अमरपण काय, अभंगाच्या पहिल्या चरणात. मर नाही आधी राहिलो मरोनी, राहिलो मग
समाधीकडे जात असताना मनामध्ये आणा की हे देणे ईश्वराचे आणि हे सार समत्व चित्ताचे. समाधीचा अर्थ असा होतो ज्याला आधी सगळं जग समान झालं त्याची नंतर काय होते समाधी. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, आता आपल्यात फॉल्ट पाहूयात कसे कसे. जर लाईट लागत नसेल एवढ्या कांड्यामध्ये, नेमका काहीतरी काय असन, फक्त फॉल्टच असन, बाकी कांड्या वाईट नाहीत, लाईनही वाईट नाही, फक्त जोडण्यात काय झाले गडबड झाली. तसं मीही वाईट नाही, तुकाराम महाराज वाईट नाही, तुम्ही तर अजिबात वाईट नाही, सप्लाय जोडण्यात गडबड झाली. वाईट कशाला म्हणायचं, काही कारणच नाही. काही लाईट बरोबर आहे, ट्यूबलाईटही बरोबर आहे, फक्त उजेडपणाना काय होईना, उजेडपणाना. मग आता काय करा, तुम्ही स्वतः त्याच्यात बोट घालत बसू नका. एक्सपर्ट लाईन म्हणला आणा, थोडे पैसे द्या त्याच्यासाठी, ते बरोबर फॉल्ट काढणार, तुमचा काय लागणार लाईट लागणार, तिकडं नाही पाहायचं. आता तसं सद्गुरू नावाच्या नावाड्याकडे जा, ते बरोबर बटन दाबणार, डोक्यात प्रकाश पडणार. जग हे खोटच आहे, फक्त ते खोटं तुमच्या लक्षात आणून दिलं की बस झालं काम. आपल्या वारकरी संप्रदायाची लय महती मोठी आहे. हे संसार सोडायचं सांगत नाही, लेकरं बाळ टाकायचं सांगत नाही, काही सोडायचं सांगत नाही. ज्याच्यात मन गुंतलं त्याला फक्त सप्लाय कट करायचं सांगतात. काय मोठी ताकद आहे. आता तुम्ही पहा आमचे नवल, आता हे नवल ऐकायचं असेल तर याला पुन्हा 2 तास लागत आहे, त्याच्यामुळे पुढच्या वर्षी तुम्हाला मला बोलावं लागेल. त्याच्यानंतर तिसरं जे चरण आहे त्याच्या वर्षी पुन्हा तिसऱ्या वर्षी बोलावं लागेल, कारण मी किती प्रयत्न केला तर भांडवलच संपत नाही, कारण आपली सेटिंगच होईना ना. आता आपल्या लक्षात एवढं आलंय बाबा की लाईन तर निर्मळच आहे, काय हात लावून पाहता येतं का लाईनीला, टेस्ट करू नका. मी अगोदरच सांगितलं होतं, बालक बुद्धी आणि बालिश बुद्धी कीर्तनात लावू नका, मग तुम्हाला समजन. एखादा माणूस म्हणला याच्यात कुठं लाईन आहे, दुसरा म्हणला अरे लाईन आहे त्याच्यात, तू म्हणलं मग डोळ्यान कुठं दिसती, ते म्हणलं हात लावून पाहू का, हात लावून पाहत असते का लाईनीला, काय होईल हात पाहून लावल्यावर सांगा बरं काय होईल. तसं यांनी देव जाणायला गेले आणि देवच झाले. ते हात लावायला गेले आणि सगळं संपलं, जळून गेलं आणि ते काय झाले देव झाले. असा करावा लागतो अभ्यास. उद्यापासून गुळ द्या जा, दुसरे अजून तरी द्यायला पाहिजे. आता इकडे लोखंडाला ठेवला, तुम्हाला पोरगी नाही का हो, इतकी माया तुमची कोरडी आहे का. विनोदाचा भाग आहे, जाऊ दे, आता कीर्तन संपतच आहे. समाधी काय असेल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्याच्या डोक्याचा बुद्धिभेद करत नाही. लाईन निर्मळ आहे, तिला चेकअप करायचं नाही. तसा देव सगळीकडे भरलेला आहे, उगच काही डोक्यात आणायचं नाही. शरीर आपलं आहे म्हणजे कांडी आपली आहे, आपल्याला कळत का नाही, कुठंतरी शेटिंग चुकली आहे. काय चुकली, शेटिंग चुकली. आता ती शेटिंग चुकण्यासाठी तुकोबारायकडे जावं लागणार आपल्याला. ते म्हणले मरण येत नसतं रे माणसाला. महाराज डोळ्यानं दिसत नाही फक्त, पण 1,00,000 वेळा त्यांचा आवाज व्हायब्रेशन होतो इथं. आज 6,000 खेडी आहे महाराष्ट्रामध्ये, अर्ध्या गावात कीर्तन आहेत कमीत कमी, अर्धे सोडून द्या, अर्धे म्हणले तर 3,000 झाले. 3,000 गावामध्ये कीर्तन सुरू होते, सगळे तुका म्हणेच म्हणते. यायला बी तेच म्हणावं लागते, मला बी तेच म्हणावं लागते. पाणेगावकर म्हणे म्हणलं की कार्यक्रम आटापलाच समजायचा. हे आमचे दुकानं आमच्यावर चालू नाहीत, अलग लक्षामध्ये. आम्ही फक्त उड्या मारतो ते आयत्या जीवा पिठावरती, पण म्हणावं काय लागतं आम्हाला, तुका म्हणे म्हणावं लागतं. मग आता 1,00,000 वेळा जर तुका म्हणे जर होत असेल राज्यामध्ये, तर ती गेले का ते नाही जाऊ शकत नाही ते. बरं तुमच्या अंदाजानं हे किती वर्ष चालन. माझ्यासारखे लय कीर्तनकार येतील ना, मला अहंकार करण्याचं काही कारण नाही. मी किती दिवस टिकणार आहे टिकून, तुम्ही किती दिवस सप्ताह करणार आहे, आपण जाणार हळूहळू. पण तुका म्हणे कसं राहणार आहे, तसंच राहणे. माझ्यासारखे कोट्यावधी कीर्तनकार जन्माला आले तरी म्हणावं लागन तुका म्हणेच. मरणा हे आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी. सामान्य माणसं मरणाला लय भीत असतात, पण तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्ही मरणाचा तर सोहळा केला, आम्ही मरणाचीच दिवाळी केली, मरण आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं. आता आम्हाला मृत्यू नाहीये, आता जे काही आहे ते उरले दिवस चारी खेळी मेळी. मग हे दिवस येण्यासाठी काय करावं लागेल. आता आपल्याला उत्तरार्धाकडे जावंच लागतंय, पुढचा अभंग सुटतच नाही आपल्याकडून. आमचं नवल कसं असतं तुम्हाला सांगतो मी. हे बघा, हे लाकडाचा पखवाज आहे. लाकडं माहिती तुम्हाला, लाकडाला व्यवस्थित कापलं आणि त्याला व्यवस्थित सजवलं की ते लाखो माणसाला डोलवतं.
आता तुम्ही पहा आमूचे नवल. हेही माणसं आहेत आणि महाराज हेही माणसंच आहेत, पण ते जेव्हा चाल म्हणतात का तेव्हा माणसाला समाधी लागल्यासारखी वाटते. अशा खूप काही गोष्टी आहे, मी तुम्हाला पुढच्या वर्षी त्या सांगेन. आज एवढंच सांगेल की जगामध्ये चैतन्य सगळीकडे भरलेलं आहे, आपला आत्माही अमर आहे, बुद्धीत फॉल्ट आहे. जसा तुम्ही मला गुळ दिला नाही तसा. माणूस वाईट आहे का? अजिबात नाही. हे माणसं वाईट नाही, यांचा हेतूही वाईट नाही, फक्त जिथं सेटिंग व्हायची ती सेटिंग झाली नाही. म्हणून आजपासून कोणाला बी पाणी पाजल्याशी जाऊ देऊ नका. जरा करा काही दान पुण्य. हा, पाणी दिल्यानं काय होतं, मग माणूस चांगला आहे बाबा. तुम्ही एखाद्या साहेबाला पाणी दिलं, बसायला दिलं, या म्हणले, नुसता चहा घ्या म्हणले, त्यांनी नाही जरी घेतला, त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर तुमचं काम थांबन का? आता तुम्ही पहा आमूचे नवल. नवलाची गोष्ट पुढच्या वर्षी सांगन मी तुम्हाला, लय ताकद आहे त्याच्यामध्ये. असं डोळ्या देखताच होते सगळं. कोणाला पैसे मागितले ना काही कोणी दिलं नसतं, देवाला जाणून घेतलं, समाधीत बसले, सगळी कामं आपोआप व्हायला लागली. जो कोणी इथं श्रद्धेनं काम करतो कोंडाजी बाबांचं, त्याचा सगळा संसार नुसत्या आशीर्वादानं चालतो, नुसत्या आशीर्वादानं चालतो. आता तुम्ही पहा आमूचे नवल. आता तुम्ही पहा आमूचे नवल. तर ते पेंडिंग ठेवतो मी तुम्हाला. चला, आपल्या कीर्तनाचं सार कळालं तुम्हाला. आपण संसारातली माणसं आहे हे डोक्यातून काढून टाका. मी पांडुरंगाचा आहे हे ध्यानात ठेवा. जग नश्वर आहे, लटका व्यवहार आहे, कोणी कोणाच्या कामाचं नाही. जो कामाचा आहे त्याचा ध्यानात राहा. तुमचं काम झालं, मग त्यांनी जगाला काय सांगितलं ते सांगून मी तुमचा निरोप घेतो. आई करे जना, ऐका, आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. अरे काय ताकद आहे महाराजांची. जप नाही, तप नाही, अनुष्ठान नाही, विधी नाही, विधान नाही, काय पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, मग कैचे रे बंधन. अरे काय बोलायला लागलो मी, तुमच्यात कळतंय का तुम्हाला? योग, याग, विधी, शास्त्र, पुराण काहीच नाही. याच गादीवर, याच जिथं उभे राहिले का इथे संसार संपतो कीर्तनात. मग कैचे रे बंधन. काय करावं लागन? वाचे गाता नारायण. तुम्ही लय भाग्यवान आहात चाली म्हणणारे. तुम्हाला कलियुगात फक्त वारकरी संप्रदायात नुसतं गोड पवित्र भजन म्हणायचंय फक्त. वाचे गाता नारायण, भव सिंधू तो जान, ए चितिरी सरेल. असा पाय उचलून टाकायची गरज नाही, इथे संसार संपतो. इतकी ताकद आहे वारकरी संप्रदायात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही आदेकार. काय ताकद आहे महाराजांची. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ आदी करुणी वेशाही. हे शास्त्रांचे सार, वेदांचे गौहार, पाहता विचार हाची करती पुराणे. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. तुका मने अनुभवे. आम्ही काय कुणाच्या कुबड्या घेऊन नाही बोललो तुम्हाला. कुणाचे वेदाचे पुराणाचे दृष्टांत कथा सांगून तुमचा माथा नाही भडकवला. आम्ही आमच्या अनुभवानं सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. आम्हा पडियेले ठावे. आम्हाला 100% कळालं. आणि कही दैवे सुख घेती भाविके. हे जे दैवानं बसलेला पुतळा आहे कोण? कोंडाजी बाबा. म्हणून अनेक नये माझे मना हो का पंडित एखादी जखम झाली की त्याच्यावरती खपल्या येत असतात.
आणि मग माणसाचा हात तिकडे नेहमी नेहमी जाऊन तो खपल्या काढत असतो. तसं आतपासून खपल्याच काढायच्या असल्या तर आतपासून अशा खपल्या काढा. तुम्ही जसं यायला धक्का मारला होता का नाही, ओ ओ हा, यायला जसा धक्का मारला होता तर असा धक्का मारा आता की अभिमान सोडायचा, राग सोडायचा, वासना सोडायची. असे धक्के मारा. कसे धक्के मारा? हो, एखादा खुंबा मारा सोबत्याला आणि त्याला म्हणा जन्म मरण सोड. एखाद्याकडे चाल म्हणता म्हणता पाहून त्याला म्हणा काय रे, त्याला म्हणा मी पणा सोडा. असं घडू द्या. कधी असल्या खपल्या जावा निघून जातील ना, मग राहील निरंतर शांती. आणि वेदानं पठनानं हवम हवनानं शांती मिळत नसते. तुम्ही त्या माणसाला काडी लावल्या गप्पा करायला बसले की मग तुम्हीच चर्चा करता, बाबा आज याच्या जीवाला काय भेटली. काडी लावल्यावर कुठं शांती भेटत असती का? शांती वारकरी संप्रदायात असती. निज शांती ज्ञानोबरायांची ती कशी नीट ऐका. स्थिर व्हा, हलू नका. कुणाच्या बोलण्यानं, वातावरणानं, कलियुगाच्या वातावरणानं, राजकारणानं, देण्या घेण्यानं तुमचं तत्व वाया जाऊ देऊ नका. आत्मनिष्ठ राहा. आणि परिपक्व झालात ना की बस हल्ले नाही की आजपासून कुणाला रागानं बोलायचं नाही, मत्सरानं बोलायचं नाही. ऐका, तुम्हाला बीपी, शुगर, ब्लॉकेज, साठ्या, कारदांग, वायू काय पण होणार नाही. ज्या माणसाला राग येतो त्याचा 70 तास मेंदू कामात राहत नाही. ज्याला वासना येते त्याची प्यान क्रियाच काम करत नाही. ज्याला अवलोभ होतो त्याची दृष्टी काम करत नाही. हे आपले फॉल्ट आहेत. आणि हे फॉल्ट मी तुम्हाला पुढच्या वर्षी सांगत. स्वतःला चेक करायचं आपली नजर कशी आहे. याचा पहिली आट आहे नजर चांगली होणे. समचरण दृष्टी, जे जे भेटे भूत ते ते मानिजे. ज्याच्या नजरात भेदभाव आला नाही त्यांनीच कीर्तनात बसावं. बालिश बुद्धीनं आमच्यावर चर्चा करत जाऊ नये. ही समानता आहे पहिली. काय आहे ही समानता? पहिली वारकरी संप्रदायानं प्रस्थापित केलेली आहे. ज्याला भेद आहे त्याने या मंडपात येऊ नये, डोकं लावू नये. हा अभेदाचा कार्यक्रम आहे. कशाचा कार्यक्रम आहे? मी जरी बोलत असलो तरी तुमचा आणि माझा संवाद आहे. ज्ञातेपण आणि श्रोतेपण असा इथे भाव नाही. तुमच्यात माझ्यात समानता आहे. आणि ती समानता सांभाळूनच मी तुम्हाला एक गोष्ट देतो पुढच्या 12 महिन्यापर्यंत. तुम्ही फक्त मला भेटेपर्यंत राग आणू देऊ नका. राग आला की हसायचं, विठ्ठलाचं ध्यान करायचं, मनातल्या मनात हसायचं. जळतं मग आतल्या आत. किती विस्तू लाल झाला ना तो गावाची गावं जाळून टाकतो, बिल्डिंगा जाळतो, रेल्वे जाळतो, एसटी जाळतो. पण पाण्याची त्याची भेट झाली इस्तू पण राहत नाही. त्याचं तोंड सुद्धा काळं होत. काय होते त्याचं? हो, त्याचा लालपणा तर राहत नाही. त्याचे काळे कोळशे होते. तसं तुम्हाला आजपासून एकच गोष्ट करून पहा. गेला तुमचा बीपी, शांती परते नाही सुख, हेर आवघेची दुःख. फक्त स्थिर राहायचं. बाकी सगळं खोट आहे. तुम्ही कीर्तनात टेस्ट करून दाखवलं मी. शांती परते नाही सुख, हेर आवघेची दुःख. मनवोनी शांती धरा, मनवोनी शांती धरा. उतराल पैल तिरा, उतराल पैल तिरा, उतराल पैल तिरा. शांती परते नाही सुख, हेर आवघेची दुःख. खवळलिया काम क्रोधी, हो खवळलिया काम क्रोधी. अंगी भरती आधी व्याधी, अंगी भरती आधी व्याधी. तीनच ताप आहे जगात. अधिभौती, अधिदैविक आणि आध्यात्मिक. ऐका वारकरी संप्रदायाची ताकद. तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप, जाती मग आपोआप. सगळं काही संपलं आणि निज शांतीमध्ये कोणजी महाराज खंड ब्रह्मानंदी टाळी लावून ध्यानस्थ परम शांतीसाठी, कृपा प्रसादासाठी समाधीतून आपल्याला आशीर्वाद देत आहे. ही अवस्था तेव्हाच येते जेव्हा मरण आहे आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी. ही वृत्ती, ही सद्भावना, ही चांगली वृत्ती तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रगट व्हावी.
आपल्याला नाही महाराज होता आलं तरी चालेल, नाही समाधीच्या अवस्थेपर्यंत जाता आलं तरी चालेल, पण आम्ही ज्या लोकात राहतो त्या लोकाला समान मानून आम्ही संसार तरी सुखाचा करू शकतो. एवढं जरी आपल्याला या कीर्तनातून घेता आलं तरी ते खूप आणि खूप मोठं झालं. आपण मला पुन्हा यावर्षी बोलावलं त्याबद्दल मी सप्ताह कमिटी, ट्रस्ट, गावकऱ्यांचा मनापासून आभारी आहे, धन्यवाद देतो. छान मृदंग वाजवला आणि तुमच्या सर्वांच्या रचनेने, चालीने मला खूप काही अजून बोलायला बळ मिळालं आणि तुम्ही सगळ्यांनी शांत चित्तानं ऐकून घेतलं, जणू माझ्यावर उपकार केले आणि मला तुमच्या त्या शांतपणातून आणखीन भक्तीचे रस पुढे देता आले. फॉल्ट एवढाच होता, या दोघा जणांनी गुळ द्याला नाही, बाकी सगळा कार्यक्रम छान झाला. आता तेही दुरुस्त होतील आणि उद्यापासून दुसऱ्याला हळूहळू देत राहतील. देत राहा आणि फुकटाचं तरी देत राहा, कमीत कमी नका कसं देऊ, पण फुकटाचं पाणी तरी वाटत राहा. नका काही करता आलं, नका दूध देऊ कोणाला, पण ताकाचे उपकार तरी सगळं आहे परस्पर. तर छान आहे तुमचा कार्यक्रम. 21 वर्ष आपण पूर्ण केलीत. 4 वर्षांनी तुमचं चांदी होणार आहे. मग ते चांदीकडे जात असताना चांदीचा अर्थ म्हणजे चकाकिनी नव्हे, चांदीचा अर्थ म्हणजे मूल्य प्राप्त होणे, अज्ञान जाणे आणि थोडंसं किमतीचं बनणे. पुन्हा 25 वर्षांनी सुवर्ण महोत्सव येईल, मग तुम्ही सोन्यासारखं होणे. कुठेही पडलात तर कधी मातीचा डाग तुम्हाला लागणार नाही. अर्ध्या रात्री काढलं तर तेवढेच पैसे परत येणार. असे पुढे 100 पर्यंत गेला तर अमृत महोत्सव होईल. मला असं वाटतं तेव्हा आपण नसणार. अमृत महोत्सवाला कोण असणार? सुवर्ण महोत्सवालाच राहतो की नाही त्याची गॅरंटी नाही. मग पुढचे दिवस वाट पाहण्यापेक्षा आताच बरं करून घ्या आणि ते बरं होणार आहे फक्त विठ्ठलाच्या चिंतनाने. ते कसं करायचं त्याच्या अगोदर चाल ऐकायची आणि मग सांगायचं. रामकृष्ण हरी. हरे भक्त तो कमन तुम्ही भयाभीत नाही रे, तो कमन तुम्ही भयाभीत नाही, तुम्ही भयभीत नारी, तो कमन तुम्ही भयभीत कैसे संग दूरी तुम आता तुम्ही पाहा आमुचे नवल, आता तुम्ही पाहा आमुचे नवल. आता तुम्ही पहा मुझे नवल, आता तुम्ही पहा मुझे नवल.
ऐकू दे थोड्याला नका वेच बोलवाया विण वाया विण वाया 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 वीण वाया वीण वाया वीण वाया वाया वीण वाया वीण वाया वाया वीण वाया वीण वाया वीण वाया वाया वीण आ